गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमतदास बोध दशक 10वा जगज्योती नाम समास 9वा पुरुष प्रकृती नाम श्रीराम समर्थ। आकाशी वायू झाला निर्माण तैसी ब्रह्मी मूळ माया जाण त्या वायूमध्ये त्रिगुण आणि पंचभूते। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की आकाशामध्ये वायू निर्माण झाला, त्याचप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया उत्पन्न झाली। त्या वायूमध्येच सूक्ष्म रूपाने पंच महाभूते आणि त्रिगुण असतात। वटबीजी असे वाड फोडून पाहता न दिसे झाड नाना वृक्षाचे झुंबाड बीजापासून होती। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की वडाच्या झाडाचे बी अगदी लहान असते। बी फोडून पाहिले तर तेथे झाड दिसत नाही, पण ते एका बीजापासून वृक्षाचे समूहाच्या समूह निर्माण होतात। तैसी बीजरूप मूळ माया विस्तार झाला तेथोनिया तिचे स्वरूप शोधोनिया बरे पहावे। श्री समर्थ म्हणतात की तशी मूळ माया ही बीजरूप असून तिच्यापासून ह्या दृश्य सृष्टीचा विस्तार झाला आहे। त्याचे स्वरूप नीट विचारपूर्वक जाणून घ्यावे। तेथे दोन्ही भेद दिसती विवेके पहावी प्रचिती निश्चळे जे चंचल स्थिती तोची वायो। श्री समर्थ म्हणतात की तेथे दोन भेद आहेत, त्यांची प्रचिती विवेकाने घ्यावी। निश्चळ स्वरूपात जी चंचलता निर्माण होते तो वायू होय। तयामध्ये जाणीव कळा जगज्योतीचा जिव्हाळा वायू जाणीव मिळून मेळा मूळ माया पाहिजे। समर्थ म्हणतात की त्यामध्ये जी जाणीव असते तेच जगज्योतीचे सातत्याने अस्तित्व होय। वायू आणि जाणीव दोन्ही मिळून मूळ माया असते। सरिता म्हणता बायको भासे तेथे पाहता पाणीच असे विवेकी हो समजा तैसे मूळ मायेसी। समर्थ या ठिकाणी सांगतात की सरिता हा शब्द उच्चारतात कुणी बाई असावी असे वाटते, पण प्रत्यक्षात ती नदी म्हणजे पाणीच असते। त्याचप्रमाणे मूळ माया शब्द ही उच्चारल्यानंतर बाईची कल्पना मनात येते, पण विवेकी माणसाने नीट विचार करून मूळ मायेचे स्वरूप जाणून घ्यावे। वायू जाणीव जगज्योती तयास मूळ माया म्हणती पुरुष आणि प्रकृती याचेच नाव। श्री समर्थ म्हणतात की वायू आणि जाणीव म्हणजे जगज्योती मिळून एकत्रितपणे त्यांना मूळ माया म्हणतात। त्यालाच पुरुष आणि प्रकृती असेही म्हणतात। वायूस म्हणती प्रकृती आणि पुरुष म्हणती जगज्योती। पुरुष प्रकृती शिवशक्ती यांचेच नाव। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की वायूला प्रकृती म्हणतात आणि जगज्योती म्हणजे जाणीव तिला पुरुष म्हणतात। पुरुष आणि प्रकृती यांनाच शिवशक्ती असे नाव आहे। वायूमध्ये जाणीव विशेष तेची प्रकृतीमध्ये पुरुष एक गोष्टीचा विश्वास धरिला पाहिजे। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की वायूमधील विशेष जाणीव हीच प्रकृतीमधील पुरुष होय। वायू शक्ती जाणीव ईश्वर अर्ध नारी नटेश्वर लोक म्हणती निरंतर येणे प्रकारे। श्री समर्थ म्हणतात की वायू शक्तिमय तर ईश्वर जाणीवमय आहे। यालाच अर्ध नारी नटेश्वर असेही लोक निरंतर म्हणतात। वायूमध्ये जाणीव गुण
तेची ईश्वराचे लक्षण, तयापासून त्रिगुण पुढे झाले. श्री समर्थ म्हणतात की वायूमध्ये जो जाणीव गुण असतो तेच ईश्वराचे लक्षण होय आणि त्याच्यापासूनच पुढे त्रिगुण उत्पन्न झाले. तया गुणामध्ये सत्वगुण, निखळ जाणीव लक्षण, त्याचा देहधारी आपण विष्णू झाला. श्री समर्थ म्हणतात की त्या त्रिगुणापैकी जो शुद्ध सत्वगुण आहे ते जाणीवीचे लक्षण होय, त्याचा देहधारी श्री विष्णू जाणावा. त्यांच्या अंशे जग चाले, ऐसे भगवद्गीता बोले, गुंतले तेची उगवले विचार पाहता. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की त्यांच्या अंशामुळे जग चालते असे भगवद्गीतेत सांगितले आहे. दृश्यामध्ये गुंतल्यामुळे शुद्ध जाणीवेचा हा अंश लोप पावतो. सारासार विचारानेच तो प्रचितीला येतो. एक जाणीव वाटली, प्राणीमात्रास विभागली, जाण जाणो वाचविली सर्वत्र काया. श्री समर्थ म्हणतात की ती शुद्ध जाणीवच सर्व प्राणीमात्रामध्ये विभागली गेली. त्या जाणीवीच्या योगानेच सर्व प्राणी आपल्या देहाचे रक्षण करतात. तेचे नाव जगज्योती, प्राणीमात्र जेतेच जाती, याची रोकडी प्रचिती प्रत्यक्ष पहावी. श्री समर्थ म्हणतात की त्या शुद्ध जाणीवेचे नाव जगज्योती असून तिच्या योगानेच सर्व प्राणी मात्र जगतात. याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला नेहमी येतोच. पक्षी श्वापद किडा मुंगी, कोणी एक प्राणी जगी, जाणीव खेळे त्याच्या अंगी निरंतर. समर्थ म्हणतात की जगात जितके म्हणून प्राणी आहेत, पक्षी, जनावरे, किडा, मुंगी आदी कोणी असो, त्यांच्या अंगी निरंतर जाणीव खेळत असते. जाणूनी काया पळविती, तेने गुणे वाचती, दडती आणि लपती जाण जाणो. श्री समर्थ म्हणतात की जाणीवेच्या योगाने त्यांना धोका वाटला म्हणून ते पळून जातात आणि जीव वाचवतात. जाणीवेमुळेच ते लपतात, दडतात आणि अशा प्रकारे स्वतःचे संरक्षण करतात. अवघ्या जगास वाचवेती, म्हणून नाम जगज्योती, ते गेलिया प्राणी मरती जेतील तेथे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की ही शुद्ध जाणीवच सर्व जगास वाचवते, म्हणून तिला जगज्योती हे नाव दिले आहे. ती जाणीव नष्ट झाली की प्राणी जिथल्या तिथे मरून पडतात. मुळचे जाणीवीचे विकार, पुढे झाला विस्तार, ते जैसे उदकाचे तुषार अनंत रेणू. श्री समर्थ म्हणतात की मूळ मायेतील जाणीवेचाच पुढे विस्तार झाला. उदकाचे तुषार असावेत तसे जाणीवेपासून अनंत रेणू निर्माण झाले. तैसे देव देवता भूते, मिथ्या मना म्हणून या त्याते, आपापल्या सामर्थ्यते सृष्टीमध्ये फिरती. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की त्याचप्रमाणे देव, देवता, दैवते, भूते वगैरे आपापल्या सामर्थ्यानुसार या सृष्टीमध्ये फिरत असतात. त्यांना मिथ्या म्हणू नये. सदा विचरती वायू स्वरूपे, स्वच्छा पालटी रूपे, अज्ञान प्राणी ब्रह्मे संकल्पे त्यास बाधती. श्री समर्थ म्हणतात की वायू स्वरूपात ती सदा फिरत असतात व स्वतःच्या इच्छेनुसार रूपे पालटतात. अज्ञानी लोकांच्या ठिकाणी श्रम असतात, संकल्प असतात म्हणून त्यांना बाधा करतात. ज्ञाताच संकल्प असेना, म्हणून त्याचे बाधवेना, या कारणे आत्मज्ञाना अभ्यासावे. श्री समर्थ म्हणतात की जो आत्मज्ञानी असतो त्याच्या ठिकाणी कुठलाही संकल्पच नसतो, म्हणून त्याला ते बाधा करू शकत नाहीत. म्हणून आत्मज्ञानाचा अभ्यास करावा. अभ्यासेली या आत्मज्ञान, सर्व कर्मास होय खंडन, हे रोकडी प्रचित प्रमाण संदेह नाही. समर्थ म्हणतात की आत्मज्ञानाचा अभ्यास केल्याने सर्व कर्माचे खंडन होते. ही रोकडी प्रचिती आहे, त्यामुळे संदेहाला जागाच नाही. ज्ञानेविन कर्म विगडे, हे तो कदापि न घडे, सद्गुरुविन न ज्ञान जोडे, हेही अघटित. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्ञानाशिवाय
कर्मफल कदाही नष्ट होत नाही. त्याचप्रमाणे सद्गुरूशिवाय ज्ञान झाले असे कधीही घडू शकत नाही. म्हणून सद्गुरू करावा, सत्संग शोधून धरावा, तत्वविचार विवरावा अंतर्यामी. श्री समर्थ म्हणतात की म्हणून सद्गुरूंना शरण जावे, शोधून सत्संग करावा आणि अंतर्यामी सतत तत्वविचाराचे मनन आणि निजध्यास करावा. तत्वे तत्व निरसोन जाता आपला आपणची तत्वता अनन्य भावे सार्थकता सहजीची झाली. श्री समर्थ म्हणतात की तत्वाने तत्वाचे निरसन झाले की आपण केवळ आत्मरूपानं उरतो. त्या परमेश्वराशी अनन्यभाव ठेवल्याने सुरूप अनुभव येऊन साहजिकच सार्थकता लाभते. विचार न करता जे जे केले ते ते वावगे व्यर्थ गेले, म्हणून विचारी प्रवर्तले पाहिजे आधी. समर्थ म्हणतात की विचार न करता जे जे करावे ते चांगले होत नाही आणि व्यर्थच जाते. म्हणून सर्वप्रथम विचारच्या ठिकाणी प्रवृत्त झाले पाहिजे. विचार पाहिले ते पुरुष, विचार न पाहिजे तो पशु. ऐसे वचने सर्वशू ठाई ठाई बोलिला. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जो सारासार विचार करून पाहतो तोच पुरुष म्हणून घेण्यास योग्य ठरतो. जो या प्रकारे विचार करत नाही तो पशु होय. सिद्धांत साधया कारणे पूर्वपक्ष लागे उडवणे, परंतु साधका निरूपणे साक्षात्कार. श्री समर्थ म्हणतात की सिद्धांताचा निश्चय व्हावा म्हणून प्रथम पूर्वपक्ष मांडून त्याचे खंडन करावे लागते. पण साधकांनी चर्चेतच न गुरपटता आत्मसाक्षात्कार करून घ्यावा. श्रवण मनन निजध्यास, प्रचितीने बाणता विश्वास, रोकडा साक्षात्कार सायास करण्याची न लगे. श्री समर्थ म्हणतात की सतत श्रवण मनन आणि निजध्यास केले असता प्रचिती येते व विश्वास दृढ होतो. मग रोकडा साक्षात होण्यासाठी वेगळे सायास करावे लागत नाही. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे पुरुष प्रकृती नाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।